शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। माझ्या मागे आपण बघू शकता आहात की एकूण प्रक्रिया जी आहे, मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। अवैध आणि वैध या मतांचं पहिले वर्गीकरण केलं जाईल। त्याच्यानंतर पहिल्या पसंतीचे मत ज्या उमेदवाराला सर्वात कमी वेळात मिळतील, सगळ्यात आधी मिळतील, तो उमेदवार या ठिकाणी विजयी घोषित केला जाणार आहे। तसं झालं नाही तर मात्र या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचे मत जे आहेत ते देखील या ठिकाणी मोजले जातील। जवळपास 30 टेबल या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि 180 कर्मचारी जे आहेत त्या 180 कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। उमेदवार जे आहेत त्यांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना फक्त या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला गेलेला आहे। ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे निकाल नेमके कधी लागतील हे सांगता येणार नाही, मात्र रात्री उशिरापर्यंत हे निकाल लागतील अशी अपेक्षा या ठिकाणी वर्तवली जाते आहे। निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि इतर जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत आणि या संपूर्ण मतमोजणी केंद्रावर फक्त ज्या लोकांना परमिशन आणि सोडलं जात आहे आणि त्याच्यामुळे आजच्या या एकूणच निकालांकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।